हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ब्लॉगला आत्ता सुरुवात केली आहे. आज खरं तर ब्लॉग म्हणजे ब्लॉग म्हणता येणार नाही, एक व्हिडिओ बनवायचा होता, मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर मी काल तर तुम्हाला माहीतच आहे, काल अजित पवार म्हणजे अजितदादा पवार यांचं निधन झालं. विमानाचा अपघात होऊन तर मुंबईवरून बारामतीला जात असताना ते झालं. सकाळी 9-9:30च्या दरम्यान ही गोष्ट झाली. पण मी तनिष्काला शाळेत पाठवलं आणि झोपली होती. तर म्हणजे सगळं आवरून वगैरे झोपली आणि नंतर उठून मग त्यांना आवडते मी शाळेत पाठवते. तर उठल्या मिस्टर बोलले की असं असं झालं म्हणून. तर खरंच एक धक्का बसल्यासारखं झालं ते असं कसं होऊ शकतं म्हणून. कारण बघा, मी कधीही कुठल्याही नेत्याबद्दल मी कुठलाच व्हिडिओ बनवलेला नाही आहे आत्तापर्यंत. तर मी बनवलं नाही आणि यापुढेही मी कधी बनवणार नाही कोणत्याही नेत्याबद्दल व्हिडिओ. पण जो बोलतात ना, एक आवडता नेता आपला असतो, तर मला पहिल्यापासूनच हा नेता आवडत होता, अजितदादा पवार. म्हणजे जसं मला कळतं तसं मला आवडायचं. कारण लोकांच्या तोंडून त्यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा ऐकलं तर तेव्हा तेव्हा त्यांच्याबद्दल चांगलंच ऐकायला भेटलं, कधी काही वाईट ऐकायला भेटलं नाही. किंवा त्यांच्यात जो म्हणजे इतकं सगळं असून त्यांना घमंड, ॲटिट्यूड काहीच नव्हतं. त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव आणि हे खूप चांगलं होतं. आणि आज महाराष्ट्रातील गर्दी बघून म्हणजे त्यांच्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू बघून, त्यांच्यासाठी गर्दी बघून ह्याच्यावरून तो कळतच आहे की ते माणूस किती चांगला होता. म्हणजे नेता म्हणून सोडा, तो माणूस म्हणून सुद्धा किती चांगले होते हे महाराष्ट्राची गर्दी बघून आपल्याला कळतंय. कालपासून इतकं वाईट वाटतं नाही की असं म्हणजे प्रत्येक वेळी असं वाटतं की असं का झालं असेल. म्हणजे त्यांना पण, अजितदादांना पण समजलं नसेल की स्वप्नात सुद्धा त्यांनी विचार केला नसेल की मी आज बारामतीला चाललोय, तिकडे सभा आहे पण तिथून मी परत येणार नाही आहे आणि मी सभाही करू शकणार नाही, असं त्यांना पण वाटलं नसेल. पण जो बोलतात ना, काळ आला झालं. म्हणजे प्रत्येक वेळी वेळेवर जो माणूस उपस्थित असतो, आज त्याच्यासाठी ती वेळ चुकली आणि तो माणूस आपल्यापासून निघून गेला. म्हणजे आताच बघायला गेलं तर बारामतीमध्ये इतकी गर्दी करून म्हणजे खरंच प्राऊड फील होतं त्या माणसावर की त्या माणसाने किती कमवलंय. पैसा किती कमवला, संपत्ती किती कमवली याला बिलकुल महत्त्व नाही, माणुसकी किती कमवली याला महत्त्व आहे. तर मध्ये पण सूरज चव्हाण बिग बॉसचा आपला विनर, त्याच्यासाठी त्यांनी घर बांधून दिलं स्वतःच्या स्वखर्चाने. कोणता माणूस आज कोणाला घर बांधून देईल सांगा? कोणीच बांधून देणार नाही. पण त्यांनी ते केलं आणि त्यांच्यामध्ये ते केलं म्हणजे त्यांचा एक तो स्वभाव. कुठलाही नेता असू दे, कोणी कोणासाठी काही करत नाही एवढं तर तुम्हालाही माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे. पण त्यांच्या स्वभावावरून त्यांनी अख्खा महाराष्ट्राची मनं जिंकले होते. आणि आज जरी ते आपल्यामधून गेले असले तरी महाराष्ट्राची लोक जे आहेत तर त्यांना कधीच विसरू शकणार नाहीत एवढी खात्री आहे मला. कारण माझ्या वेळी ना हे म्हणजे अजून एकदा मला असं झालेलं, कारण तो पण नेता खूप आवडीचा होता. ते काय त्यांचं नाव विलासराव देशमुख. तर त्यांच्या वेळी पण मला खूप वाईट वाटलेलं, खूप म्हणजे खूप. पण त्यावेळी मी सोशल मीडियावर नव्हते आणि जास्त म्हणजे कळत नव्हतं त्यावेळी, लहान होती मी त्यावेळी, मला वाटतं 10वी-11वीला असेल त्यावेळी. तर तेव्हा त्यांचं ते निधन झालेलं, तेव्हा पण मला खूप वाईट वाटलेलं आणि तेच वाईट मला आज वाटतंय. पण बघा, एकदा गेलेल्या माणसाला पण काहीच करू शकत नाही. प्रत्येकाला आज असं वाटतंय की कुठून तरी दादांचा आवाज यावा, अरे मी गेलो नाही आहे, मी इथेच आहे. पण असं शक्य नाही, कारण एकदा गेलेला माणूस परत येत नाही. आपला विचार करण्यामध्ये आणि होणाऱ्यामध्ये गोष्टींमध्ये खूप फरक असतो. आता पण डोळ्यात पाणी येतं आहे फक्त आणि फक्त दादांसाठीच, दुसरं काय नाही. तर चला, आज अखेरचा निरोप त्यांना सगळ्यांनीच दिलेला आहे. त्यांचा अंतिम संस्कार पण झालेला आहे आणि इतकी गर्दी गर्दी गर्दी, बापरे. अक्षरशः म्हणजे हे कळतंय की त्यांनी काही नाही, फक्त माणसं कमावलेत आणि माणुसकी कमावली. आणि सगळ्यात जास्त महत्त्व त्यालाच आहे की माणुसकी तुमच्यात किती आहे. तुम्ही किती मोठे नेते आहात, तुमचा स्वभाव कसा आहे, काही नाही, फक्त तुमच्याकडे माणुसकी किती आहे हे महत्त्वाचं आहे. आणि ते आज त्यांनी दाखवून दिलं. आणि ह्या गर्दीमधून आपल्याला पण दिसून येते की त्यांची माणुसकी काय होते आणि तो माणूस कसा होता. तर ठीक आहे, चला, आजचा हा त्यांचा शेवटचा, म्हणजे मी तर कोणाबद्दल कधीच व्हिडिओ बनवत नाही, कुठल्याच नेत्याबद्दल, कारण मला ते आवडत नाही. आणि विशेष म्हणजे मला राजकारणातलं काहीच कळत नाही, काही म्हणजे काहीच कळत नाही, झिरोसुद्धा मला राजकारणातला कळत नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की हा माणूस चांगला होता आणि ह्या माणसासोबत असं व्हायला नव्हतं पाहिजे, जे की झालं. म्हणजे काळाचा घात जो आला होता तो झाला.
म्हणजे त्यांचं आयुष्यच तेवढं होतं म्हणायचं, बाकी काही नाही. तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून त्यांना अजून एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. मी इंस्टावर पण रील्स टाकली होती आणि आता म्हटलं चला यूट्यूबवर थोडासा व्हिडिओ बनवावं, कारण आपण ज्याला चॉईस करतो ना कुठल्या नेत्याला, ते वेगळंच असतं. हे ते बरेच नेते आहेत, बरेच म्हणजे भरपूर नेते आहेत. आणि एक ठराविक काही नेते असतात की त्यांची माणुसकी, त्यांचा स्वभाव तो वेगळाच असतो. तसं हे होतं ना अजितदादा, तर त्यांचा स्वभाव माणुसकी वेगळीच होती. आणि मला नाही वाटत की आता कुठला नेता त्यांच्यासारखा असेल किंवा असेलही, मला काही माहीत नाही, पण यांच्यासारखा असेल मला तरी वाटत नाही. कारण हे वेगळेच होते, सगळ्यांपेक्षा वेगळेच होते अजितदादा पवार. तर चला पुन्हा एकदा त्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.